एवढा छान आणि लांब प्रवास करून आम्ही माझ्या मावशीकडे आलेलो. तिथल्या बाप्पांचं पण दर्शन घेतलं. सजावट सुंदर केली होती तिने. त्याच दिवशी तिने सत्यनारायणची पूजा पण घातली होती. सो मी मनोभावे नमस्कार केला. मला तिच्याकडची ही धूपदाणी आवडली. मस्त युनिक आणि दिसायला क्लासी. प्रवासातून थकून आल्यावरती मस्त गरमागरम चहा. तो पण आयता मिळालेला. अजूनच गोड लागतो. हं. काम होतं म्हणून बाहेर पडलो. येताना वाटेत दुर्वा, आघाडा आणि गचरा घेतला. हे सगळं दृश्य बघून आजूबाजूला खूप पॉझिटिव्हिटी जाणवत होती. आता माझं फेवरेट पार्ट, जेवण. मस्त शेवयाची खीर, कोबीची कोशिंबीर, पुरण, बटाट्याची भाजी, वाटली डाळ, खोबऱ्याची चटणी, मसाले भात आणि सगळ्यात भारी पुरणपोळी. हे फक्त जेवण नाही तर भक्तीची चव आहे. मला माझ्या मावशीकडे एक जण चाफ्याचा हार करताना दिसले. काही लोकांकडे सोहळ्यातला गणपती असल्यामुळे दोरा वर्ज्य आहे. त्यांनी रिबीन वापरली आणि 21 दुर्वांची जोडी बांधण्यासाठी नारळाचे साल वापरले. किती छान कल्पना आहे ना. चला तर मग हीच पॉझिटिव्ह वाइब्स आपण आपल्या मनात कायम ठेवूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.